नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय एकवीरा. मी अजय अंधाडे तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग वरती. तर मित्रांनो, विषय असा आहे, ते आपले नेहमीचेच विषय आहेत, पण पहिले सगळ्यात प्रथम मी माफी मागतो. आपले ब्लॉग खूप लेट येत आहेत, कारण की थोडासा कॉल आला कोणता तरी. एकच मिनिट मला. तर एक मिनिट, मी काच पण बंद करतो. लाव जरा एसी लाव. कुठे एसी ला बोलतो. तर मित्रांनो, ॲक्च्युली विषय असा आहे, तसं मी म्हटलं आपले ब्लॉग पण खूप लेट येत आहेत, म्हणजे खूपच, म्हणजे असं समजा का पडतच नाही जास्त. तर विषय असा आहे का आपले कॉल पण आता सध्या म्हणजे हे थांबले होते ना, तर त्याच्यामुळे जरा मी पण बाहेर नाही, घरीच असतो, मग घरातले पण जास्त शूट नाही घेत, त्याच्यामुळे जरा माफी मागतो मी. आणि आज शूट करण्याचं कारण असा की आज आपल्याला कॉल आहे महेश सर गायवट यांचा, आणि ते स्वतः ऑर्गनायझ आहेत आज, आणि ते पण कलाकार आहेत, उत्कृष्ट पॅड वादक आणि सिंगर सुद्धा आहेत. तर त्यांच्यासोबत आहेत आम्ही चाललोय आता. थोडासा माझा इन्स्ट्रुमेंट जरा इकडे अर्धा तिकडे अर्धा ठेवलाय ना, आणि बस झाला. मी गावठीने मला एवढी बोलतायत, आपला हे शुद्ध मराठीला बोलतायत जास्त, मी माझ्या लँग्वेजमध्ये येतो आता. तर माझा सामान ना इकडे तिकडे पडले ना, तर तो जरा पडले म्हणजे ठेवलाय. 2-3 शो झाले ना आता, मध्ये छोटे छोटे होते ते, मी शूट नाही केलेला. तर ठीक आहे, इट्स ओके. तर तो आपल्याला सामान आता गोळा करायचे ना, गोळा करायला चाललोय आता. मी महेशदा आलाय माझ्यासोबत, तर आम्ही दोघं सामान गोळा करतोय. आता रोटो घ्यायचे, रोटो आणि स्टँड दुसरीकडून घ्यायचे, परत चंडा घ्यायचे दुसरीकडून, म्हणजे 3 ठिकाणी 3 वाजता अशा सेटल आहेत अलग अलग ठिकाणी. तर त्या वाजता घेतो आणि डायरेक्ट आपण आता बाकीचे मेंबर पण मागे येतात. आम्ही सर्वात प्रथम आम्हीच पहिले निघालो आता, आणि तिथे जाऊन आपल्याला पूर्ण किट रेडी करायचे आणि पूर्ण इन्स्ट्रुमेंट म्हणजे सेट करून बघू. आता तिथं गेल्यावर समजेल आपल्याला, लोकेशनला पोहोचल्यावर. आपल्याला ऑर्डर आहे खर्डीमध्ये. खर्डी काय गावाचा ना, उंबरखांडला ऑर्डर आहे. तर बघू आता कसा काय. आणि मित्रांनो, नक्की शेवटपर्यंत बघा, कारण की खूप धमाल येणार आहे आणि खूप मजा करूया आपण आता या ब्लॉगमध्ये. तर शेवटपर्यंत बघा. आणि हो, नवीन असेल तर चॅनलला आताच लाईक सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम आपली व्हिडिओची नोटिफिकेशन लवकर येईल. तर चला, आता मी भेटतो तुम्हाला पुढे. जातो आता, रोटो घेतो पहिला, नंतर स्टँड घेतो, नंतर चंडा घेतो. त्यामुळे तुम्हाला भेटतो डायरेक्ट आता पुढे. चला बघूया आता कुठे भेटतो, पाहत राहा शेवटपर्यंत. तर मित्रांनो, त्याला फायनल पण पप्याच्या घरी आलो. बा आका सामान माझा इथंच ठेवलाय बा. रे बा लगे आलत ना, कीबोर्डवर बसलं, लगेच चालू केला. बाबा ब्लॉग शूट करतो. महेश बाई इथं बसलाय ना, पप्याने घेतलाय लगेच कीबोर्ड. तर मी पण आता तयारी करतो मस्त ना. रोटो बिटो घेऊ आपण इथून, डायरेक्ट निघू आता थेट लोकेशनला आपण. हा चारला घेतलं ना, मी 4 चला गाईज, फायनली निघलो आम्ही आता. आता पप्यादा पण आहे आमच्या, वाजत ना गणपत सवाजत ना बोडवा. आता पप्यादा पण आहे, ऍड झालाय. अजून 2-3 मेंबर परत ऍड होणार आहेत. सामान विमान घेतला आता. आता आपण इकडनं स्टेट डायरेक्ट माय फेअर म्हणजे अपार्टमेंट आहे, तिथे जाऊ आता. आज परत नाही कधी कमी. चला आता तिथं एक रोटो घ्यायचा, रोटो घेतो डायरेक्ट थेट. तुम्हाला लोकेशनला पोहोचल्यावर किंवा आपले मेंबर आले ना तेव्हा भेटतो मी. चला काय, बाकीचे मेंबर आता आमचे पाठीमागे आहेत, आलेत. ठीक आहे, मी आता शापूरला निघालोय आणि मग तुला मी तिथं भेटतो. तुम्हाला त्यांना भेटला. आमचा दुसरा ब्लॉगर पण आलाय, कीबोर्ड प्लेअर. आणि याला तर बघला छोट्याला. ऐक ना,
म्हणजे ही आपली गँग परत आला आणि सोबत आज आपण थेट भेटू डायरेक्ट लोकेशनला. चला गाईज फायनली आपण लोकेशनला पोचतोय, म्हणजे पोचलोच. पार्किंग तुम्ही इथं येऊ शकता. चला हे बघा आपला आजचा लोकेशन एकदम तगडा आहे आणि पार्टी पण एकदम मजबूत आहे. सुरुवात चांगली झाली आपल्या शोची आता. तर इथं गाईज क्लाइम्बिंग लावल्यातलं कडक काम आहे. आता हे बोलतात चला तुम्हाला माहोल दाखवतो कसा आहे आतला. हे बोलतात बाउन्सर नाही आणि दाखवतो बाउन्सर आहे. हे बघा मग असते ना, आहेत ना बोलतात ना. ही बा आपली रॅक लागली आतमध्ये, रॅक लागली डायरेक्ट फ्लाइंग लावल्यात. बहिणी चालते तर चला आता आतमध्ये जातो, लगेच सेटअप लावित घ्याव. ठीक आहे चला. म्युझिक चालू आहे जरा जरा थांबवा. चावीदार गाडी का सामान. चला हे आपल्या आता एंट्री गेट असा तगडा आहे. साया यो आमचा साहिल पॅडवाला, पप्पूदा कीबोर्डवाला. काम बोली 50. आणि यो आमचा दुसरा ब्लॉगर इथे सिद्धू आहे, सार्थक. काहीच आता आम्ही पोचलो आता आमच्या लोकेशनला आणि तुम्ही बघू शकता काम कसं आहे, तगडा आहे. डायरेक्ट डिस्प्ले विस्प्ले मागं मस्त तगडा का मी तुम्हाला दाखवतो. स्क्रीन आहे, स्क्रीन मागं डिस्प्ले ना स्क्रीन काय आला ना. लय खतरनाकच काम आहे पण काय जात. लय मजा येईल, लय मजा येईल. तुम्ही असेच शेवटपर्यंत राहा. गाजू पण ना नाचू पण ना गाजू पण एकदम. अरे बाबा पण ही जागा काय रट्ट्याच आहे. इथं पण साऊंड आहेत, इथं पण डीजे. हे सेटअप झालं किती, हे सेटअप झालं किती. गोडाऊन आहे डायरेक्ट. हा डायरेक्ट मारून घातलं. अतिशय सुंदर जेवणाचा वास आलेले, कडक काम आलेले. तर गाईज आम्ही आता जातो स्टेजवर बसतो. बघा आपला असा स्टेज आहे आणि जरा अंधारात आहे तर समजून घ्या मला. लाईट नंतर जली गे ना. उजेरात आलोय तर ठीक आहे, सगळा व्यवस्थित होईल. चला लय डोले येतात, बघू शकता तुम्ही आजचा कसा आहे. चला गाईज सेटअप आपण लावून घेऊ आता मस्त. जरा जोडाजोडीत चालू झाले. आपला रोटो कुठे आहे? ठीक आहे चला लावून घेता मी. बाकीचा मेंबर बाय हे बा. चला सेटअप बिटअप लावून घ्या ना. झाला लावून घेऊन रेडी झाला ना तर मग तुम्हाला भेटतो आता आम्ही डायरेक्ट चालू करताना. चला कीबोर्ड. चला गाईज फायनली आपला सेटअप लागून रेडी झाला. आता बघू शकता तुम्ही, हे बघा लावला एवढ्यात सेटअप पण लावून आहे. बाकीचा आर्टिस्ट पण पॅडवाला खाली आहेत, आम्ही रोटोवाला वरत आहेत ना. बालूदा ढोलकीवाला ना. संजय तिथं आहे, बाकीचे आर्टिस्ट लोक इथे आहेत. बुलबुलवाले गणप्या भाई ना, सिद्धू. आता चालू झाला ना डायरेक्ट मग चालू झालं तुम्हाला भेटतो. म्हणजे लावून तर झालं, आता फक्त चेक करायचे बॅलन्स मग वाजवताना तर सुद्धा. चला मग भेटू आपण गाईच वाजवताना. तो चलिए शुरू करते हैं.
थांब ना काहीच आमचा थोडासा आता इंट्रो वाजून झाला. मला घे, मला घे, मला घे, मला घे. आपण कुठे झाला होता? जेवायला मी पण हा जेवायला झालो. आता जेवण आल्यावर डायरेक्ट राडा नॉनस्टॉप राडा. एमजी बीटचे मालक अवतार बघत नाही मागच्या. चला काहीच जेवण आल्यावर ना डायरेक्ट आम्ही आता ना आमचा बघू झाला आता आम्ही जेवण आल्यावर ना डायरेक्ट जोर नुसती जोर बरोबर नाही दादा. तर आता ना आपण असं करूया. आता आम्ही चाललो होता पहिले वॉशरूमला आणि वॉशरूमच्या आल्यानंतर जरासा हे बघा आपलं बाकीचं मंडळी बघा. हां बोला फोटो काढत आहे हायला थांबा गाईज आपले फॅन भेटलेत आणि त्यांना फोटो काढायचे. तर थांबा जरा फोटो काढतो नंतर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. चला गाईज आपण फायनल जेवून आणि डायरेक्ट आता वाजवायला बसतो. आता इथून डायरेक्ट जो सपाटा चालू होईल ना आणि बघू शकता स्क्रीन तुम्ही एकदंत ऑर्केस्ट्रा रूप आसनगाव किशोर पप्पू बांगर आणि क्राऊड
अशा प्रकारे आपला ऑर्केस्ट्रा आणि लाईव्ह इन्स्ट्रुमेंट समाप्त झालेला आहे ना. आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग 4% आहे, तर मी कृपा करून इथंच ब्लॉग एंड करतो, कारण की घरपर्यंत जाऊ तो स्विच ऑफ होईल ना. घरी जाऊन मी ब्लॉग एंड करण्याची माझ्यापर्यंत कॅपॅसिटी नाही आहे. तर सगळे आवरलं आता. हे बघू शकता, तुमचा आजचा शो कडक होता एकदम, आणि एकदम नाद खुला झाला. पब्लिक पण भरपूर होती, जेवा खावाची सोय पण भरपूर होती. तर काहीच आता रजा घेतो. तर इथपर्यंत तुम्ही बघितलं असेल तर खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. तर मित्रांनो, आता नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला, भेटूया आपण अशाच पुढच्या कडकवाल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, शुभरात्री, लव यू ऑल.